हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू कल्पतरू पॅटर्न पुस्तक. आपण NMMS मॅरेथॉन सिरीजमध्ये सायन्स सब्जेक्टच्या हजारो प्रश्नांची तयारी करून घेणार आहोत. तरीही याच्या बाहेर क्वेश्चन परीक्षेला पडूच शकणार नाही, कारण 1000 प्रश्नांमध्ये सर्व प्रश्न आपले कव्हर होणार आहेत. तरीही आपण जर कल्पतरू पॅटर्नच्या ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरच करून घ्या. आता स्टार्ट करूया आपल्या क्वेश्चन्सला. तर वळूया पहिल्या प्रश्नावर. काय आहे पहिला क्वेश्चन? Who invented the binomial system of a nomenclature? क्वेश्चन काय की बायनॉमियल सिस्टम ऑफ नॉमेनक्लेचर कुणी इन्व्हेंट केला? तर फर्स्ट चॅप्टर लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स, ह्याच्यामध्ये बायनॉमियल क्लासिफिकेशन, नॉमेनक्लेचर ह्याच्या बाहेर क्वेश्चन्स येत नाही जास्त. हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, तर हा आपला सुटलाच नाही पाहिजे. त्यासाठी हा क्वेश्चन पाठच करून टाकायचा. क्वेश्चन काय की बायनॉमियल सिस्टम ऑफ नॉमेनक्लेचर कुणी इन्व्हेंट केली? तर आन्सर आहे कार्ल लिनियस. आतापर्यंत पाठ झाला असेल. कार्ल लिनियस हे आन्सर आहे, ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन. बेस्ड ऑन ड्युरेशन डिसीज आर प्रायमरीली क्लासिफाईड इंटू हाऊ मेनी टाइप्स. तर काय विचारलंय की ड्युरेशननुसार डिसीज किती टाइप्समध्ये क्लासिफाय केलेले, कोणत्या टाइप्समध्ये क्लासिफाय केलेले असं नाही विचारलं, पण असाही क्वेश्चन येऊ शकतो की टाइप्स ऑफ डिसीजेस कोणते आहेत. ठीक आहे, टाइप्स ऑफ डिसीजेस अकॉर्डिंग टू ड्युरेशन. कशानुसार? तर ड्युरेशननुसार. आणि ते आहेत 2 टाइप्स. किती आहेत? वन आहे ॲक्यूट अँड सेकंड वन इज द क्रोनिक. व्हॉट इज सेकंड? इट इज क्रोनिक डिसीजेस. क्रोनिक. मग आता आपल्याकडे किती टाइप्स आहेत? तर 2 टाइप्स आहेत. आन्सर इज ऑप्शन नंबर बी. देअर आर 2 टाइप्स ऑफ डिसीजेस अकॉर्डिंग टू ड्युरेशन. ॲक्यूटचा मिनिंग काय होतो की असे डिसीजेस जे लवकर बरे होतात. दॅट मीन्स दे आर शॉर्ट टर्म डिसीजेस. दे आर शॉर्ट टर्म. ठीक आहे. आणि नेक्स्ट आहे क्रोनिक. क्रोनिकचा मिनिंग होतो दे आर लॉंग टर्म. लॉंग टर्म म्हणजे जास्त काळ बरे होत नाहीत. असे डिसीजेस जे लवकर बरे होत नाहीत, जे जास्त काळापर्यंत त्यांचे सिम्पटम्स दिसतात, त्यांना म्हणायचं क्रोनिक डिसीजेस. आणि ॲक्यूट डिसीजेस म्हणजे जे डिसीज लवकर बरे होतात, जसे की डेली लाईफमध्ये होणारे डिसीज, जसे की ताप, सर्दी, खोकला, हे डिसीजेस. आणि क्रोनिक डिसीजेस काय असतील मग? जसं की कॅन्सर, ट्युबरक्युलोसिस, जे लवकर बरे होत नाहीत. ठीक आहे. पर्सिस्टंट डिसीजेस आर कॉल्ड ॲज क्रोनिक डिसीजेस. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ अ कॉन्टॅक्ट फोर्स? क्वेश्चन काय बघा अगोदर की कॉन्टॅक्ट फोर्सचं एक्झाम्पल काय असं विचारले. तुम्हाला आठवतंय का लास्ट लेक्चरमध्ये आपण काय शिकलोय? कॉन्टॅक्ट फोर्स असते काय? कॉन्टॅक्ट फोर्स इज फोर्स बिटवीन द 2 ऑब्जेक्ट व्हेन दे आर इन क्लोज कॉन्टॅक्ट. जेव्हा ऑब्जेक्ट्समध्ये कॉन्टॅक्ट असेल आणि त्यांच्यामध्ये फोर्स एक्झिस्ट करते, मग त्याला आपण काय म्हणणार? कॉन्टॅक्ट फोर्स. तर तसं एक्झाम्पल कुठलं दिसत आहे? चला बघूया. ऑप्शन नंबर 1 मॅग्नेटिक फोर्स. तर इमॅजिन करा पहिले 2 मॅग्नेट्स आहेत आपल्याकडे. 1, 2. आता 2 मॅग्नेट्स आहेत. सर्वांना माहिती आहे का मॅग्नेट्सला 2 पोल असतात, नॉर्थ पोल अँड साऊथ पोल. ऑपोजिट पोल्स अट्रॅक्ट इच अदर अँड द सिमिलर पोल्स दे रिपल इच अदर. म्हणजे जर सेम पोल्स आपण एकमेकांसमोर ठेवले तर ते एकमेकांना रिपेल करतात, आणि जर ऑपोजिट पोल्स आपण एकमेकांसमोर ठेवले तर ते एकमेकांना अट्रॅक्ट करतात, म्हणजे एकमेकांकडे पुल करतात. ठीक आहे. नॉर्थ पोल साऊथ पोलला अट्रॅक्ट करेल आणि हे मॅग्नेट दुसऱ्या मॅग्नेटला अट्रॅक्ट करेल. अट्रॅक्ट करत आहे, रिपेल करत आहे, म्हणजे काय करत आहे? फोर्स अप्लाय करत आहे. मग या ऑब्जेक्ट्समध्ये डिस्टन्स प्रेझेंट आहे का? तर यस, दे ऑब्जेक्ट्स कॉन्टॅक्टमध्ये नाही आहेत. स्टील देर इज अ फोर्स. त्यांच्यामध्ये फोर्स प्रेझेंट आहे. म्हणजे कोणत्या टाईपचे फोर्स होईल? नॉन कॉन्टॅक्ट टाईप ऑफ अ फोर्स. मॅग्नेटिक फोर्स इज अ टाईप ऑफ अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. सेकंड ऑप्शन बघा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल थोडी आयडिया तुम्हाला असेल. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ पुल ऑफ अ अर्थ. कोण अप्लाय करते? सेंटर ऑफ अर्थ अप्लाय करतो. आणि कुठेही ऑब्जेक्ट जर प्रेझेंट असेल तर त्याला तो अर्थच्या सरफेसकडे पुल करतो. ही आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे अर्थमध्ये आणि त्या ऑब्जेक्टमध्ये डिस्टन्स असतो, ते कॉन्टॅक्टमध्ये नसतात, पण त्यांच्यामध्ये फोर्स तर एक्झिस्ट करते. याचा अर्थ असा होतो की ग्रॅव्हिटेशनल फोर्स ही देखील नॉन कॉन्टॅक्ट टाईप ऑफ अ फोर्स आहे. नेक्स्ट आहे मस्क्युलर फोर्स. तर बघा आता मस्क्युलर फोर्स म्हणजे काय? द फोर्स विच इज अप्लाइड बाय द मसल्स ऑफ अ बॉडी. कोण अप्लाय करते ती फोर्स? तर मसल्स अप्लाय करतात. कोण अप्लाय करते? मसल्स. मग जी फोर्स मसल्सने अप्लाय होते ती असणार आहे मस्क्युलर फोर्स. जसं की आपले हात, पायाने. आता मी ही पेन उचलली आहे, ह्या पेन उचलण्यासाठी मी याला हाताने कॉन्टॅक्ट केलं आहे. दॅट मीन्स मस्क्युलर फोर्स इज अ टाईप ऑफ अ कॉन्टॅक्ट फोर्स. अँड आन्सर इज ऑप्शन नंबर सी. मस्क्युलर फोर्स कोणत्या टाईपची फोर्स आहे? तर कॉन्टॅक्ट फोर्स.
Question number 4. The tendency of a positive charge is to flow from a point of a dash dash potential to a point of a dash dash potential. काय विचारले की जो पॉझिटिव्ह चार्ज फ्लो आहे, पॉझिटिव्ह चार्ज हा कोणत्या पॉईंटकडून कोणत्या पॉईंटकडे फ्लो करतो. पोटेन्शियल अगोदर मला सांगा, व्हॉट इज इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. क्लिअर आहे का इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल काय असते. व्होल्टेज ऐकले का कधी. व्होल्टेज म्हणजे काय, तर इलेक्ट्रिकल कंडक्टरच्या दोन्ही एंड्सला वेगळं वेगळं इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल असतं आणि ज्या साईडला जास्त पोटेन्शियल आहे त्याच्याकडून ज्या साईडला कमी पोटेन्शियल आहे तिकडे चार्जेस फ्लो होतात. म्हणजे आन्सर काय असणार आहे, हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. व्हॉट इज द आन्सर, ऑप्शन नंबर बी. द टेंडन्सी ऑफ अ पॉझिटिव्ह चार्ज इज टू फ्लो फ्रॉम अ पॉईंट ऑफ अ हायर पोटेन्शियल टू अ पॉईंट ऑफ अ लोअर पोटेन्शियल. लक्षात ठेवायचं, हायर पोटेन्शियलकडून चार्ज हा लोअर पोटेन्शियलकडे जात असतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. अकॉर्डिंग टू जॉन डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी 1803. आता जॉन डाल्टन एक सायंटिस्ट होता. काय झालं की अगोदर काय सर्वांना एक कळला, एक छोटासा पार्टिकल असतो ज्याला कुणी ॲटम म्हणलं, कुणी परमाणू म्हणलं. मग त्या ॲटमची स्टडी करत होते. आता ॲटम आहे, ॲटमच्या आत काय असेल, त्याचं स्ट्रक्चर कसं असेल हे स्टडी करत होते काही सायंटिस्ट. सर्वात अगोदराला जॉन डाल्टन यांनी स्टडी केलं 1803 मध्ये. कधी स्टडी केलं, 1803 मध्ये. इथे क्वेश्चन वेगळा आहे पण 1803 हा देखील एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. असा क्वेश्चन येऊ शकतो की डाल्टननी त्यांची थिअरी कोणत्या इयरमध्ये मांडली, तर आन्सर आहे 1803 मध्ये. मग क्वेश्चन काय विचारलाय की ॲटम्स आर कंपोज्ड ऑफ पार्टिकल्स दॅट आर. ॲटम अशा पार्टिकल्सचा बनलेला आहे. म्हणजे ॲटम हा एक स्मॉलेस्ट पार्टिकल आहे जो की इनडिव्हिजिबल अँड इनडिस्ट्रक्टिबल आहे. कसा आहे, इनडिव्हिजिबल. व्हॉट इज द मिनिंग ऑफ इनडिव्हिजिबल. इनडिव्हिजिबल म्हणजे दॅट कॅन नॉट बी डिवायडेड फर्दर, किंवा तो परत कट केला जाऊ शकत नाही. म्हणजे स्मॉलेस्ट पार्ट, कोणत्याही मॅटरचा स्मॉलेस्ट पार्ट हा ॲटम असतो जो फर्दर डिवाइड होत नाही आणि डिस्ट्रक्ट देखील होत नाही. आन्सर काय असेल, ऑप्शन नंबर सी, इनडिव्हिजिबल अँड इनडिस्ट्रक्टिबल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. In which state of a matter are the particles oscillating at their fixed position. काय विचारले की मॅटरमध्ये पार्टिकल्स फिक्स्ड पोझिशनला ऑसिलेट करत आहेत. आता इमॅजिन करा मॅटर, एखादं मॅटर आहे त्याच्यामध्ये पार्टिकल्स प्रेझेंट आहेत. आता विचार करा, मी हे पार्टिकल्स एवढे कॉम्पॅक्टली पॅक्ट का काढलेत, एवढे जवळ का काढलेत, कारण हा सॉलिडचा पार्टिकल आहे. कोणत्याही सॉलिड स्टेटमध्ये पार्टिकल्स हे खूप जवळजवळ अटॅच असतात, डिस्टन्स यांच्यामध्ये खूप कमी असतं. मग असे पार्टिकल्सला जर आता ऑसिलेट करायचे तर यांना जागा आहे का वर, यांना स्पेस भेटत आहे का ऑसिलेट करण्यासाठी, मुवमेंट करण्यासाठी, नाही. मग ते कुठे करणार, त्यांच्या फिक्स पोझिशनलाच ऑसिलेट करणार. त्यामुळे आपण म्हणू शकतो की इन अ सॉलिड स्टेट, काय म्हणू शकतो, तर इन अ सॉलिड स्टेट पार्टिकल्स ऑसिलेट ॲट देअर फिक्स्ड पोझिशन. तर पार्टिकल्सचं ऑसिलेशन पॉसिबल नाही आहे बाकी जागेमध्ये, कारण त्याच्या शेजारी दुसरा पार्टिकल अरेंज आहे. समजा आपण लिक्विड बघितलं तर लिक्विडमध्ये काय असते, पार्टिकल्समध्ये डिस्टन्स थोडंसं जास्त असते. म्हणजे त्यांना मुवमेंट करण्यासाठी, त्यांना ऑसिलेट करण्यासाठी स्पेस भेटतो. बरोबर आहे, ठीक आहे. मग आन्सर काय असणार, ऑप्शन नंबर डी, सॉलिड. क्वेश्चन नंबर 7. व्हॉट इज द प्रॉपर्टी ऑफ अ मेटल्स दॅट अलाउज देम टू बी ड्रॉन इन टू थिन वायर्स. मला सांगा, मेटल्सच्या काही प्रॉपर्टीज असतात, माहिती आहे का तुम्हाला. तर मेटल्सच्या प्रॉपर्टीज असतात जसं की मेलिएबिलिटी, डक्टिलिटी, सोनरिटी, ब्रिटलनेस, सर्वच ते देऊनच. ह्या सर्व मेटल्सच्या प्रॉपर्टीज आहेत. आपण प्रत्येकाचा अर्थ बघा काय असतो. फर्स्ट आहे मेलिएबिलिटी. मेलिएबिलिटी म्हणजे की मेटल्सची अशी प्रॉपर्टी दॅट इट कॅन बी ड्रॉन इन टू अ थिन शीट. काय असणार आहे मेलिएबिलिटी, ए ऑप्शन. मेलिएबिलिटी आहे की मेटल्स कॅन बी ड्रॉन इन टू अ थिन शीट. कसं ट्रान्सफर करू शकतो आपण त्यांना, थिन शीटमध्ये. सेकंड आहे डक्टिलिटी. डक्टिलिटी म्हणजेच वायरमध्ये आपण त्यांना ड्रॉ करू शकतो. कशामध्ये ड्रॉ करू शकतो, इन टू अ थिन वायर. हे बघा, आपण फक्त क्वेश्चन्सचे आन्सर्स नाही बघतो, तर ऑप्शनमध्ये दिलेला प्रत्येक वर्डचा अर्थ समजून घ्यावा लागेल. कारण आता सध्या क्वेश्चन कशावर बनलेला आहे, एका आन्सरवरती, पण बाकी 3 ऑप्शनवरती जरी क्वेश्चन्स आले तरी आन्सर आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर आता डक्टिलिटीचा मिनिंग काय होतो, थिन वायरमध्ये आपण मेटलला कन्स्ट्रक्ट करू शकतो. नेक्स्ट आहे सोनोरिटी. काय, सोनोरिटी म्हणजेच मेटलमधून एक स्पेसिफिक साऊंड निर्माण होतो. जसं की लोखंडाला वाजवलं तर काहीतरी साऊंड निर्माण होतो की नाही, म्हणजे सोनोरिटी. दे आर सोनरस.
नेक्स्ट आहे ब्रिटलनेस. ब्रिटलनेस सर्वांना माहिती आहे, म्हणजे ते ठिसूळ असतात. ठीक आहे, मग आन्सर बघा. आन्सर आहे, मी कशामध्ये क्वेश्चन काय दिलं आहे, द प्रॉपर्टी ऑफ अ मेटल्स दॅट अलाउज देम टू बी ड्रॉन इन टू अ थिन वायर्स. मग मी लिहिलं आहे का तसं खाली की वायर कशामध्ये ड्रॉ करतात, द प्रॉपर्टी ऑफ अ डक्टिलिटी. विच इज द प्रॉपर्टी, डक्टिलिटी. मग आन्सर काय आहे, ऑप्शन नंबर बी, डक्टिलिटी. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक डिफरन्स बिटवीन अ नॅचरल अँड अ मॅनमेड पोल्युटंट्स. अगोदर मला सांगा पोल्युटंट्स काय असतं. पोल्युटंट्स म्हणजे की जे पोल्युशन कॉज करतात, जे इन्व्हायरमेंटला डिस्टर्ब करतात ते. मग काय विचारलंय की डिफरन्स काय, स्पेसिफिक डिफरन्स सांगायचे आपल्याला, नॅचरल पोल्युटंट्स अँड मॅनमेड पोल्युटंट्स. नॅचरल अँड मॅनमेड. नॅचरल म्हणजेच काय, जे की नेचरमध्ये प्रेझेंट असतात, आणि मॅनमेड म्हणजे काय, जे माणसामुळे निर्माण झाले, जे माणसाने बनवलेले आहेत. अशा पोल्युटंट्समध्ये स्पेसिफिक डिफरन्स काय. आता पोल्युटंट्स आहेत, आपल्याला वाटतं की नॅचरल सबस्टन्स आहेत, मग ते नेचरला कशाला खराब करतील, बट दे आर पोल्युटंट्स, म्हणजे ते पण पोल्युशन कॉज करतात. मग नॅचरल पोल्युटंट्स आणि मॅनमेड पोल्युटंट्समध्ये डिफरन्स काय आहे असा क्वेश्चन आहे. तर बघा ऑप्शन नंबर ए मध्ये काय दिसत आहे, नॅचरल पोल्युटंट्स आर नॉन टॉक्सिक. पोल्युटंट्स आहेत, पोल्युटंट्स कधी नॉन टॉक्सिक असतात का, तर नाही. पोल्युटंट्स आर ऑलवेज टॉक्सिक, वाईल मॅनमेड आर टॉक्सिक. आन्सर नाही आहे. नेक्स्ट ऑप्शन बघा, नॅचरल पोल्युटंट्स डिस्ट्रॉय देमसेल्स ओव्हर टाईम, वाईल मॅनमेड पोल्युटंट्स जनरली डू नॉट. ऑप्शन आन्सर इज ऑप्शन नंबर बी. तर काय सांगितलं आहे, नॅचरल पोल्युटंट्स डिस्ट्रॉय देमसेल्स ओव्हर टाईम. जे नॅचरल पोल्युटंट्स असतात, जसं की आपण बघू शकतो व्होल्कॅनिक ॲश. काय म्हणू शकतो आपण, व्होल्कॅनिक ॲश. व्होल्कन ऐकलंय, तर व्होल्कॅनोमधून जी ॲश रिलीज होते त्याला म्हणायचं व्होल्कॅनिक ॲश. हे पण पोल्युटंट आहे, हे पोल्युशन कॉज करते, पण काही वेळानंतर ते डिग्रेड होऊन जाते. म्हणजे काय, तर ती स्वतःच डिस्ट्रॉय होऊन जाते, पोल्युशन नंतर कॉज करत नाही. मग ही तर बायोडिग्रेडेबल आहे, दॅट मीन्स नॅचरल पोल्युटंट्स डिस्ट्रॉय देमसेल्स ओव्हर टाईम. करेक्ट आहे. आता नेक्स्ट ऑप्शन बघा, मॅनमेड पोल्युटंट्स जनरली डू नॉट. आता मॅनमेड पोल्युटंट्स काय, जसं की प्लास्टिक झालं, मॅनमेड आहे प्लास्टिक. तर प्लास्टिक हे कधी ऐकले का, प्लास्टिक डिस्ट्रॉय होतं का, नाही होत. प्लास्टिक इज अ नॉन बायोडिग्रेडेबल. तो कधी बायोडिग्रेडेबल नाही आहे, म्हणजे काय, तर तो नॅचरली डिस्ट्रॉय होऊ शकत नाही. दॅट मीन्स आन्सर इज ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट आहे, द पॉइंट ऑन द अर्थ सरफेस लोकेटेड डायरेक्टली अबोव द पॉइंट ऑफ अ ट्रिमर ओरिजिन इज कॉल्ड. काय म्हणतात, विचारलंय की जर अर्थमध्ये कधी भूकंप घडला तर समजा कुठेतरी त्याची ओरिजिन असते, माहिती आहे आपल्याला की अर्थच्या कुठेतरी त्याची ओरिजिन होते, जिथून ट्रिमर्स स्टार्ट होतात. ट्रिमर्स म्हणजे हादरे, जिथे भूकंपाचे हादरे लागतात. असं कधी ऐकलंय का की भूकंपाचे हादरे इथे इथे लागले. मग भूकंपाचे हादरे लागलेला जो पॉईंट असतो त्याला म्हणायचं फोकस. काय म्हणायचा, फोकस. बट फोकस इज नॉट अ क्वेश्चन. क्वेश्चन काय बघा, द पॉईंट ऑन द अर्थ सरफेस लोकेटेड डायरेक्टली अबोव द पॉईंट ऑफ अ ट्रिमर ओरिजिन. या पॉईंटच्या डायरेक्टली अबोव म्हणजे इथे या सरफेसला जो पॉईंट आहे त्याला काय म्हणायचं, तर त्याला म्हणायचं इपी सेंटर. काय म्हणणार, इपी सेंटर. मग आन्सर काय असेल, ऑप्शन नंबर बी, इपी सेंटर. नेक्स्ट, द प्लाझ्मा मेम्ब्रेन इज रेफर्ड टू ॲज अ सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन बिकॉज. काय विचारलंय की प्लाझ्मा मेम्ब्रेनला आपण सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन असं म्हणतो. सिलेक्टिव्ह म्हणजे काय, सिलेक्शन करणे. आपण कसं चॉईस करतो की नाही, हा तो तसं की आता काय, द प्लाझ्मा मेम्ब्रेन इज अ रेफर टू ॲज सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन. तर अगोदर बघा, सिलेक्टिव्हली परमिएबल म्हणजे काय, सिलेक्शन करते. प्लाझ्मा मेम्ब्रेन एक सेलची कव्हरिंग आहे, बरोबर आहे. ही आहे एक सेल, त्याची कव्हरिंग आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. ती काय करते की समजा आता बाहेर मिनरल्स आहेत काही, त्याची सेलला गरज आहे, मग ज्यांची आता नीड आहे सेलला, मग ती काय करेल, त्यांना याला अलाउ करते, त्यांना येऊ देते, आणि जे नको आहे, जे टॉक्सिक एलिमेंट्स आहेत त्यांना रिमूव्ह करण्याचं काम करते. मग एक प्लाझ्मा मेम्ब्रेन सिलेक्ट करू शकते काय हवं आहे आणि काय नको आहे. मग ही सिलेक्ट करण्याचीच जी प्रॉपर्टी आहे त्यालाच आपण म्हणतो सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन. मग आन्सर काय असेल, इट अलाउज ओनली सर्टन सबस्टन्सेस टू पास थ्रू. म्हणजे सेलमध्ये पास होण्यासाठी अलाउ करते सर्टन सबस्टन्सेस, काहीतरी विशिष्ट सबस्टन्सलाच एंट्री देते, आणि काही जे नको आहेत त्या सबस्टन्सला एक्झिट करून टाकते. आन्सर काय असेल, ऑप्शन नंबर बी, इट अलाउज ओनली सर्टन सबस्टन्स टू पास थ्रू.
नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 11. द रेस्पिरेटरी सिस्टीम बिगिन्स ॲट विच ऑर्गन. काय विचारले, रेस्पिरेटरी सिस्टीम कुठे बिगिन होते. आठवा रेस्पिरेटरी सिस्टीम काय, तर रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे काय, श्वसन प्रक्रिया, ज्याच्यामध्ये आपण नोज थ्रू श्वास घेतो. आता इथे आहे नोज, नोजमधून आपण श्वास घेतो, मग ते खाली येतं लॅरिंग्स, फॅरिंग्स, ट्रकिया, लंग्स. पूर्ण पाथवे समजला. मग रेस्पिरेटरी सिस्टीमचा पाथवे लक्षात ठेवायचा आणि त्या ऑप्शन्समध्येच आपल्याला पूर्ण पाथवे देऊ नये. बट क्वेश्चन काय आहे, इट बिगिन्स ॲट म्हणजे काय, तर सुरुवात कुठे होत आहे रेस्पिरेटरी सिस्टीमची. रेस्पिरेटरी सिस्टीमची सुरुवात होते नोज, नोज नंतर काय फॅरिंग्स, फॅरिंग्स नंतर ट्रकिया आणि लास्ट लंग्स. पाथवे पण लक्षात ठेवायचा आणि स्टार्ट कुठून होते ते पण लक्षात ठेवा. स्टार्ट ॲट नोज. नेक्स्ट क्वेश्चन, what happens to the skin when concentrated solution of a strong acids such as sulfuric acid falls on it. असं विचारलंय की जेव्हा स्ट्रॉंग कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड स्किनवरती पडतं त्या स्किनवर काय इफेक्ट दिसतो. तर क्वेश्चन काय होता की सल्फ्युरिक ॲसिड तर आहे, बट हे जर डायल्यूट असेल त्याची इफिशियन्सी कमी होत असते आणि जेव्हा कॉन्सन्ट्रेटेड असेल तेव्हा त्याचे इफेक्ट हा जास्त दिसतो. मग जर कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड जर स्किनवरती पडला तर काय होईल, इट टर्न्स ब्लू. असं तर होणार नाहीये, कारण आपण कधी ऐकलंय की कधी जर पॉयझन झालं, विष वगैरे त्या केसेसमध्ये असं घडतं. नंतर काय, इट गेट बर्न्स. तर हे आहे आन्सर ऑप्शन नंबर बी. जेव्हा कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड स्किनवरती पडतं तेव्हा स्किन जळायला लागते, इट गेट बर्न. स्किन काय होते तर बर्न होते. इट बिकम स्लिपरी, असं तर नाही होणार आहे. स्किन काय घसरट होणार आहे का, तर नाही. नेक्स्ट, इट फील्स कोल्ड. आता कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड पडल्यानंतर कधी स्किन आपल्याला थंड फील होऊ शकते, तर नाही. मग आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, इट गेट बर्न. क्वेश्चन नंबर 13. विच ऑब्झर्वेशन इंडिकेट्स दॅट अ चेंज इज लाईकली अ केमिकल चेंज. काय विचारलंय की केमिकल चेंज आहे हे आपल्याला कशावरून लक्षात येईल. तर आपल्याला याच्यासाठी ऑप्शन्स बघावे लागतील की काय दिलेले आहेत. तर ऑप्शन नंबर 1 काय दिला आहे, चेंज इन अ स्टेट दॅट इज मेल्टिंग. आता इमॅजिन करा आपल्याकडे आहे एक आईसचा क्यूब, तो काय झालाय मेल्ट झालाय आणि आपल्याला मिळाले वॉटर. जेव्हा आईस होतं तेव्हा पण स्ट्रक्चरली तो वॉटरच होता आणि जेव्हा मेल्ट झाले ते वॉटरच आहे. म्हणजे याचं कंपोजिशन काहीही चेंज झालेलं नाहीये. जर कंपोजिशन चेंज झालेलं नाहीये तर आपण याला केमिकल चेंज म्हणणार का, नाही. हा कोणता चेंज आहे, फिजिकल चेंज. इट इज अ फिजिकल चेंज. ठीक आहे. ऑप्शन नंबर बी बघा, डिझॉल्विंग इन वॉटर. एखादा सबस्टन्स आहे जो की वॉटरमध्ये डिझॉल्व झालाय, जसं की शुगर. वॉटरमध्ये शुगर डिझॉल्व झाली, मग शुगरचे आणि वॉटरचे मॉलिक्युल्स हे मायक्रो फॉर्ममध्ये स्प्रेड असतात. ते वेगळे वेगळे असतात, दे नेवर कंबाईन. मग आपण जर त्यांना सेपरेट करायचं तर सब्लिमेशन थ्रू सेपरेट पण करू शकतो. म्हणजेच हे पण फिजिकल प्रोसेस आहे. नेक्स्ट आहे द फॉर्मेशन ऑफ अ बबल्स अँड अ साऊंड. एका प्रोसेसमध्ये जर बबल्स तयार होत आहेत, साऊंड तयार होत आहे, फ्रीजिंग म्हणजे काय, तर गॅस बबल रिलीज होत आहेत आणि हेच तर इंडिकेशन आहे केमिकल प्रोसेसचं. एखाद्या प्रोसेसमध्ये जर गॅस बबल रिलीज होत आहेत, साऊंड रिलीज होत आहेत, गॅस बबल्स गॅस बबल्स जर रिलीज होत असतील तर ही केमिकल प्रोसेस आहे. कोणती प्रोसेस आहे, केमिकल प्रोसेस. आन्सर काय असेल, ऑप्शन नंबर सी, द फॉर्मेशन ऑफ अ बबल्स अँड अ साऊंड. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 14. इफ the average kinetic energy of atoms in a two object is the same, what property do they share. काय विचारलंय की दोन ॲटम्स आहेत, त्यांची ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी सेम आहे असं विचारलंय. ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी हे काय असते हा कन्सेप्ट अगोदर माहिती पाहिजे. तर काय असते, टोटल कायनेटिक एनर्जी म्हणजेच असते हीट. टोटल कायनेटिक एनर्जी म्हणजे काय असते, तर हीट एनर्जी. आणि ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी म्हणजेच टेम्परेचर. हीट कायनेटिक ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी काय असते, तर टेम्परेचर. जेव्हा आपण टोटल कायनेटिक एनर्जीचा कन्सेप्ट येईल तेव्हा असेल हीट एनर्जी आणि जेव्हा ॲव्हरेजचा कन्सेप्ट येईल तेव्हा काय असेल, तर टेम्परेचर. मग आता ऑप्शन्स बघा. जर सेम दोघांची ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी असेल तर त्यांचं सेम काय असेल, टेम्परेचर. टोटल हीट कंटेंट सेम असेल का, तर नाही. हीट कंटेंट सेम नसणार, कारण आपल्याला माहिती आहे हीट कंटेंट बघण्यासाठी आपल्याला टोटल कायनेटिक एनर्जी बघावी लागेल, म्हणून हीट कंटेंट सेम नसणार. नेक्स्ट आहे मास. तर मासचा आणि एनर्जीचा काही कन्सेप्ट आहे का, तर नाही. नेक्स्ट बघा स्पेसिफिक हीट. परत आला हीट. हीटमध्ये आपल्याला टोटल एनर्जीच बघावी लागणार. नेक्स्ट आहे टेम्परेचर. मग आन्सर काय असणार आहे, टेम्परेचर, कारण ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी इज मेजर्ड टेम्परेचर. आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन.
the region in a sound wave characterized by lower pressure and a lower density of air particles. काय विचारले? लोअर प्रेशर अँड लोअर डेन्सिटी. ते जे विचारलंय ते अगोदर फोकस करा की क्वेश्चन मध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे. असं साऊंड वेव्ह जिथे लोअर प्रेशर आणि लोअर डेन्सिटी प्रेझेंट असेल त्याला काय म्हणायचंय एवढेच विचारलंय. अगोदर बघा सायकल, रिअर फ्रॅक्शन, कॉम्प्रेशन, ॲम्प्लिट्यूड. तर याच्यापैकी जिथे लोअर प्रेशर अँड लोअर डेन्सिटी, काय काय सांगितलंय, लोअर प्रेशर अँड लोअर डेन्सिटी असेल तर त्याला आपण म्हणणार रिअर फ्रॅक्शन. काय म्हणणार? रिअर फ्रॅक्शन. आणि हेच याच्या ऑपोजिट असेल हायर प्रेशर अँड हायर डेन्सिटी. काय काय सांगितलंय? हायर प्रेशर अँड हायर डेन्सिटी असेल तर काय म्हणणार? कॉम्प्रेशन. म्हणजे तो एअरचा असा एरिया ज्याच्यामध्ये एअरचे पार्टिकल्स, जे पार्टिकल्स आहेत ते दूर आहेत. जर दूर असतील तर प्रेशर कमी असणार आणि दूर आहेत तर डेन्सिटी पण कमी असणार आहे. मग आन्सर काय असेल? ऑप्शन नंबर बी, रिअर फ्रॅक्शन. What is the phenomenon called when a light rays strike a surface, change their direction and turn back? थोडासा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन वाटत आहे कारण याच्यामध्ये 3 वेळा पॉइंट्स आलेत बघा. तर काय सांगितलंय? असा कोणता फिनॉमिनन आहे त्याच्यामध्ये लाईट रेज स्ट्राईक अ सरफेस, एक सरफेस आहे ज्याच्यावरती लाईट रेज स्ट्राईक झाली आहे म्हणजे आदळली आहे. आता काय झाले? चेंज देअर डायरेक्शन अँड टर्न्स बॅक. आता डायरेक्शन काय होती? जी ही डायरेक्शन आहे बरोबर आहे, तिने आता डायरेक्शन चेंज केली, या रेची डायरेक्शन चेंज झाली आणि टर्न्स बॅक म्हणजे वापस निघाले त्याच पाथमध्ये. या कन्सेप्टला काय म्हणायचं? तर लाईट रे आली आहे, इथे स्ट्राईक झाली आणि वापस त्याच पाथने रिटर्न बॅक, इट टर्न्स बॅक. ऑप्शन्स आहेत रिफ्रॅक्शन ऑफ अ लाईट, डेविएशन ऑफ अ लाईट, रिफ्लेक्शन ऑफ अ लाईट आणि ऑप्शन नंबर डी इज द ट्रान्समिशन ऑफ अ लाईट. तर रिफ्रॅक्शनमध्ये काय होत असते की एक लाईट हे एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये ट्रॅव्हल होत असते. नेक्स्ट आहे डेव्हिएशन. डेव्हिएशन म्हणजे काय? असा क्वेश्चन असतात की लाईट रे एका सरफेसवरती आदळली आणि तिने तिची डायरेक्शन चेंज करून टाकली म्हणजे डायरेक्शन ही वेगळी असेल तर डेव्हिएशन म्हणू शकतो कारण डायरेक्शन बदलून गेली आहे. पण तसं नाही झालं, डेव्हिएट झाली असं म्हणलं असतं तर डेव्हिएशन विल बी द आन्सर. पण काय सांगितलंय? इट टर्न्स बॅक म्हणजे ती काय झाली आहे? रिफ्लेक्ट झाली आहे. त्याला म्हणू शकतो आपण रिफ्लेक्शन ऑफ अ लाईट. आन्सर इज ऑप्शन नंबर सी, रिफ्लेक्शन ऑफ अ लाईट. Question number 17. The process of using recyclable materials instead of a newly manufactured ones is known as. काय विचारलंय? नवीन मटेरियल यूज करण्यापेक्षा रिसायकलेबल मटेरियल यूज करणे, ह्या प्रोसेसला काय म्हणायचं? म्हणजे काय? एखादा ऑब्जेक्ट आहे जे की यूज्ड आहे. कसं आहे? यूज्ड. त्याला परत वेगळ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करून परत एकदा यूज करणे म्हणजे काय? रियूज करणे. मग त्या मटेरियलला काय म्हणायचं बरं? तर रिसायकलेबल मटेरियल. आणि त्या प्रोसेसला काय म्हणणार? रिसायकलिंग. आन्सर इज रिसायकल. ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18. इन ॲन इकोसिस्टीम विच ऑर्गॅनिझम आर कॉल्ड प्रोड्युसर्स. इकोसिस्टीममध्ये काही लेवल्स असतात बघा. प्रोड्युसर्स, प्रायमरी कन्झ्युमर, सेकंडरी कन्झ्युमर, टर्शरी कन्झ्युमर्स, डिकम्पोजर्स. ह्या लेवल्समध्ये विचारलंय की प्रोड्युसर्स कोणते असतात. तर मी सर्व सांगते तुम्हाला की आपल्या ब्रीफमध्ये माहिती असायला पाहिजे लेवल ऑफ इकोसिस्टीम असतात नेमके काय. तर काय असते? प्रोड्युसर्स, प्रायमरी कन्झ्युमर्स, नेक्स्ट लेवल इज प्रायमरी कन्झ्युमर्स, नेक्स्ट लेवल इज सेकंडरी कन्झ्युमर्स, देन टर्शरी कन्झ्युमर्स आणि असे चालत राहतात आणि देन डिकम्पोजर्स. डिकम्पोजर्स. मग क्वेश्चन मध्ये काय विचारलंय की प्रोड्युसर्स लेवलला कोण असतात. आता प्रोड्युसर्स नावामध्येच तर अर्थ आहे, प्रोड्यूस करतात. प्रोड्यूस म्हणजेच काय? निर्माण करतात. मग प्रोड्युसर्सचा मिनिंग काय होईल की द ऑर्गॅनिझम विच कॅन मेक देअर ओन फूड. ते स्वतःचं फूड बनवू शकतात मग ते प्रोड्यूस करू शकतात म्हणून ते प्रोड्युसर्स. यांना खाणारे असणार प्रायमरी कन्झ्युमर्स, यांना खाणारे सेकंडरी कन्झ्युमर्स, त्यांना खाणारे टर्शरी कन्झ्युमर्स आणि ते मेल्यानंतर त्या डेड बॉडीजला डिकम्पोज करणारे असणार डिकम्पोजर्स. मग क्वेश्चन काय विचारला आहे की इकोसिस्टीममध्ये प्रोड्युसर्स कुणाला म्हणू शकतो. ऑप्शन्स बघा. कन्झ्युमर्स. कन्झ्युमर्स काय करतात? मी आताच सांगितलंय, कन्झ्युम करतात. कन्झ्युम करतात म्हणजे काय? तर खातात. डिकम्पोजर्स ते डिकम्पोज करण्याचं काम करतात. ऑर्गॅनिझमच्या जे डेड बॉडीज आहेत
त्यांना डिकम्पोज करण्याचं काम करतात. ते प्रोड्यूस करतात का? तर नाही. ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. आता ऑटोट्रॉपिकची डेफिनेशन आठवा काय असते? ऑटोट्रॉपिक मीन्स द ऑर्गॅनिझम विच कॅन मेक देअर ओन फूड. असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे स्वतः फूड प्रोड्यूस करू शकत आहेत. आला का प्रोड्युसर वर्ड? मग जे प्रोड्यूस करू शकत आहेत तर ते असणार प्रोड्युसर्स. मग ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड प्रोड्युसर्स ऑफ अ इकोसिस्टम. ऑप्शन नंबर डी बघूनच घेऊया काय दिलं. द ऑर्गॅनिझम दॅट ऑब्टेन फूड फ्रॉम अ डेड रिमेन्स. डेड रिमेन्सपासून फूड मिळवतात असे ऑर्गॅनिझम्स कोण असणार? डिकम्पोजर्स तर असणार, फंगी. आणि हे ऑर्गॅनिझम असतात फंगी, ज्याला आपण सॅप्रोफाइट्स म्हणू शकतो. जे डेड डिकेइंग ऑर्गॅनिझम्सपासून फूड मिळवतात ना त्यांना म्हटलं जाते सॅप्रोफाइट्स. काय म्हटलं जाते? सॅप्रोफाइट्स. हे पण कन्सेप्ट लक्षात ठेवाल. नेक्स्ट क्वेश्चन. When studying the expansion of a gases due to heat, if the container is enclosed and fixed, not allowing volume change, heating the gas increases the. क्वेश्चन थोडासा लॉंग वाटत असेल बट कन्सेप्ट जास्त काहीच नाही. काय दिलेलं आहे की जेव्हा एक्सपान्शन ऑफ गॅसेस स्टडी करतो आपण, एका कंटेनरमध्ये गॅस भरलेले, हा हे कंटेनर, त्याच्यामध्ये आता गॅस फिल्ड आहे, याला हीट केलं जात आहे. ठीक आहे, हीट करत आहोत, पण असं सांगितलंय की याला आपण अलाउड नाही करणार आहेत की याच्यामधून गॅस बाहेर निघेल किंवा ते एक्सपांड होईल. असं पॅक कंटेनर आहे जे आता एक्सपांड नाही होऊ शकणार आहे. आणि हीटिंग जर आपण देतच राहिलो तर काय वाढेल असा प्रश्न आहे. प्रश्न काय हे नेमकं समजले? जर क्वेश्चनच समजला नाही तर आन्सर कसं लिहिणार? मग क्वेश्चनचा मिनिंग असा होतो, जर एका कंटेनरला आपण हीट देत आहोत, त्याच्यामधले गॅस फिल्ड आहे, पूर्ण एअर फिल्ड आहे, कंटेनर आहे जो आपण पॅक केला आहे आणि हीट देतोय, त्याला एक्सपांड व्हायला चान्स आहे का? तर नाही, कारण तो पॅक आहे. मग विचारले की काय वाढेल ह्याच्यामध्ये, तर सगळ्यात फिक्स लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण एखादा गॅसला हीट करतो ती एक्सपांड होते, म्हणजे काय? व्हॉल्यूम इन्क्रीज करते. पण इथे क्लिअरली मेन्शन आहे की आपण त्याचं व्हॉल्यूम चेंज होणार नाही. नॉट अलाउविंग व्हॉल्यूम चेंज. व्हॉल्यूम चेंजच नाही होऊ शकत आहे. मग काय होईल? हे जे पार्टिकल्स आहेत ते एकमेकावरती आदळतील आणि यामुळे तिथे प्रेशर निर्माण होईल. काय होईल? प्रेशर वाढेल. मग काय आन्सर असणार? इट इन्क्रीजेस दी प्रेशर. लक्षात राहील. जर असं असतं की हा एक कंटेनर आहे, गॅस फिल्ड आहे, हीट केले, आता सांगा काय वाढेल? तर काय सांगितलं असतं आपण? व्हॉल्यूम वाढेल. पण जे व्हॉल्यूम वाढायला चान्स नाही, एक्सपान्शन ऑफ गॅसेस पॉसिबल नाही आहे, मग काय वाढेल? प्रेशर. 20th क्वेश्चन. वाय डज द प्रेशर इनसाइड आवर बॉडी इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्रिव्हेंट अस फ्रॉम बिईंग क्रश्ड बाय द ॲटमॉस्फिअर? काय विचारले की आपल्या बॉडीमध्ये जे प्रेशर आहे, आपल्याला माहिती आहे का की ॲटमॉस्फिअर नेहमी ॲटमॉस्फिअरचं आपल्या बॉडीवरती काहीतरी प्रेशर असते. मग हे ॲटमॉस्फिअरचा प्रेशर जे बॉडीवरती आहे ते बॅलन्स होते कशाने? तर बॉडीचं प्रेशर जे ॲटमॉस्फिअरवरती आहे. किती सिंपल कन्सेप्ट आहे. जर ॲटमॉस्फिअरचं प्रेशर बॉडीवरती असतं आणि बॉडी जर काही प्रेशर अप्लायच करत नसती तर काय झालं असतं? बॉडी कोलॅप्स झाली असती. पण तसं होत नाही. मग रिझन काय असणार? हे बघा, ऑप्शन नंबर 1 काय दिला आहे? द इंटरनल बायंट फोर्स कॅन्सल्स द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. बायंट फोर्स काय असते? एखाद्या फ्लुइडमध्ये एखादा ऑब्जेक्ट जर आपण टाकला, मग त्याला जी अपोजिशनची फोर्स लागते की नाही, त्याला म्हणायचा बायंट फोर्स. मग बायंट फोर्स आहे का बॉडीमध्ये? ती तर ॲटमॉस्फेरिक प्रेशरला कॅन्सल नाही करत. नेक्स्ट ऑप्शन काय? द बॉडी इज रिजिड. आपली बॉडी एवढी रिजिड आहे का जी की ॲटमॉस्फिअरला पण टॉलरेट करू शकेल? नाही, आपली बॉडी सॉफ्ट आहे. ऑप्शन नंबर बी इज ऑल्सो रॉंग. ऑप्शन नंबर सी काय दिलं आहे? द इंटरनल प्रेशर बॅलन्सेस द एक्सटर्नल ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आपल्या बॉडीमध्ये जे इंटरनल प्रेशर आहे, इंटरनल, ते काय करत आहे? बॅलन्स करत आहे. इट बॅलन्सेस ॲटमॉस्फेरिक प्रेशर. कुणाला बॅलन्स करत आहे? ॲटमॉस्फेरिक प्रेशरला. मग आन्सर काय असेल? ऑप्शन नंबर सी. द इंटरनल प्रेशर बॅलन्सेस द एक्सटर्नल ॲटमॉस्फेरिक प्रेशर. तर अशाच इम्पॉर्टंट व्हिडिओसाठी कल्पतरू पॅटर्नशी कनेक्टेड राहा. थँक्यू.